सर्वांना हरि ओम. आपण आज मनाचे श्लोकमधील 193वा श्लोक अभ्यास करणार आहोत. हा 193वा श्लोक असा आहे. नवे जाणता नेनता देवराया, नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा, नवे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा, श्रुती नेनती अंत त्याचा. आपण पुन्हा एकदा श्लोक ऐकूया. नवे जाणता नेनता देवराया, नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा, नवे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा, श्रुती नेनती अंत त्याचा. या श्लोकातले बहुतेक शब्द सोपे आहेत, तरी एक दोन शब्दाचा आपण अर्थ पाहूया. जाणता म्हणजे जाणणारा. दुसरा अर्थ आहे जाणीव. पुढे शब्द आहे नेणता. याच्या सापेक्ष आहे, याच्या विरुद्ध आहे. नेणता म्हणजे काहीही न जाणणारा. आणि दुसरा अर्थ आहे नेणीव. जसा जाणताचा अर्थ आपण घेतला जाणीव, तसा नेणताचा अर्थ आहे नेणीव. चौथ्या शब्द आलेला आहे श्रुती म्हणजे वेद. श्रुतीचा अर्थ आहे वेद. समर्थ सांगतात, हा आदिदेव, देवांचा राजा, देव राणा, जाणणारा नाही, तसेच काहीही न जाणणारा नाही. त्याच्या ठिकाणी ज्ञान नाही आणि अज्ञानही नाही. तो याच्या पलीकडचा आहे. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे या सर्वांनी त्याचे वर्णन न करता आल्याने हात टेकले आहेत. तो दिसतो म्हणावा तर दृश्यतेला येत नाही, आपल्याला दिसत नाही. अदृश्य म्हणावा तर त्याच्या इतका स्पष्ट उघडा या जगात कोणी नाही. तोच आहे, सर्वत्र तोच आहे. म्हणून तो दृश्यही नाही, पण अदृश्यसुद्धा नाही. बरं, दृश्य अदृश्याचा साक्षी म्हणावा तर तसेही नाही, तो साक्षीसुद्धा नाही. वेदांनासुद्धा त्याचा अंतपार थांग लागू शकलेला नाही. आपण श्लोकाचा पुन्हा एकदा अर्थ पाहूया. समर्थ सांगतात, हा आदिदेव, देवांचा राणा, देवराया, जाणणारा नाही, तसेच काहीही न जाणणारा नाही. म्हणजे त्याच्या ठिकाणी ज्ञान नाही आणि अज्ञानही नाही. तो याच्या पलीकडचा आहे, ज्ञान आणि अज्ञानाच्या पलीकडचा आहे. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे या सर्वांनी त्याचे वर्णन न करता आल्याने हात टेकले आहेत. तो दिसतो म्हणावा तर दृश्यतेला येत नाही, अदृश्य म्हणावा तर त्याच्या इतका स्पष्ट उघडा या जगात कोणीही नाही. सर्वत्र तोच आहे, म्हणून तो दृश्यही नाही, पण अदृश्यसुद्धा नाही. बरं, दृश्य अदृश्याचा साक्षी म्हणावा तर तसेही नाही. वेदांनासुद्धा त्याचा अंतपार म्हणजे थांग लागू शकलेला नाही. असा या श्लोकाचा आपल्याला थोडक्यात सोपा अर्थ सांगता येईल. समर्थ श्री रामदास स्वामी अध्यात्मवादी आहेत. ते
अध्यात्मज्ञान संपन्न होते. समर्थ अध्यात्मज्ञान संपन्न होते. परमार्थ हा त्यांच्या जीवनाचा प्राण होता, ज्याच्यामुळे ते स्वतः धन्य झाले आणि त्यांनी अनेकांचे जीवन धन्य केले, अनेकांना धन्य केले. समर्थांच्या जीवनाचा प्राण परमार्थ असल्याकारणाने ते स्वतः तर धन्य झालेच, पण त्यांनी अनेकांचे जीवन धन्य केले. आपण सर्वजण भाविक भक्त, देवाची अनन्य भावाने भक्ती करणारे, अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने आराधना उपासना करणारे आहोत. पण कधीकधी प्रश्न पडतो की आपण ज्याची भक्ती करतो, उपासना करतो, तो देव आहे कसा? कारण देव शोधायला जावे, देवाचा शोध घ्यायला जावे तर त्याचा पत्ता लागत नाही. तो नेमका कसा आहे तेच कळत नाही. खरं तर विचाराने देवाचा शोध घेतला पाहिजे. आपल्या अंतरंगाचा आपण वेध घेतला पाहिजे. अंतरंगामध्ये त्याला शोधले पाहिजे. आकाराला आलेले सर्व दृश्य संपूर्णपणे नाशवान आहे हे समजून घेऊन, ही गोष्ट लक्षात ठेवून आपण आपल्या मनाने त्याला म्हणजे दृश्य जगाला जाणीवपूर्वक बाजूला सारले पाहिजे. कारण हे दृश्य जगत कसं आहे, पहिली गोष्ट म्हणजे आकाराला आलेला आहे आणि आकाराला आलेली सगळी गोष्ट जी आहे, सर्व वस्तू ज्या आहेत त्या नाशवान आहेत हे आपण आपल्या मनामध्ये ठाम निश्चय करून लक्षात ठेवून आपण दृश्य जगाला जाणीवपूर्वक बाजूला सारले पाहिजे. वास्तविक या सर्वांच्या पलीकडे तो देव राणा आहे. तो आदिदेव आहे, आद्यदेव आहे. आदी आद्य दोन्हीचा अर्थ आहे सर्वात प्रथम. तेथे भ्रम नाही. भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी भ्रम नाही. मीपणा तर नाहीच. तो जाणणारा नाही तसा तो न जाणणारा सुद्धा नाही. भगवंत कसा आहे, तो जाणणारा नाही तसा तो न जाणणारा सुद्धा नाही. ज्या देवापर्यंत आपल्याला जायचे आहे, ज्या मूळ पुरुषाची आपल्याला प्राप्ती करून घ्यायची आहे, तो सगळ्या गोष्टी जाणतो असा जाणता नाही. आणि आपल्याला काय पाहिजे आहे हे त्याला कळत नाही असा तो नेमटासुद्धा नाही. भगवंताचं स्वरूप सांगताना समर्थ ज्या गोष्टी सांगतात, तो जाणता नाही, तो नेमता नाही, याचं आपण चिंतन करतो आहे. अगदी बारीक लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. ज्या मूळ पुरुषाची आपल्याला प्राप्ती करून घ्यायची आहे, तो सगळ्या गोष्टी जाणतो असा जाणता नाही, समर्थ सांगतात. आणि आपल्याला काय पाहिजे आहे हे त्याला कळत नाही असा तो नेमतासुद्धा नाही. कारण आपण ज्या मनाने भगवंताच्या स्वरूपाला जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, त्या मनाच्या कक्षेच्याही तो पलीकडे आहे. भगवंताला आपल्याला जाणता काय येत नाही, कारण आपण मनाच्या माध्यमातून त्याला जाणून घ्यायचा प्रयत्न करतो, पण मनाच्या कक्षेच्याही तो पलीकडे आहे. भगवंत हाच सर्वांचा मूळ पुरुष आहे. तो जाणता किंवा नेमता नाही, म्हणजे त्याच्या ठिकाणी जाणीव आणि नेणीव या दोन्ही गोष्टी नाही. कारण आपण आता पाहिलं की तो याच्याही पलीकडचा आहे, जाणीवेच्या आणि नेणीवेच्या पलीकडचा आहे. ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा हरिपाठातील एका अभंगात सांगतात, जाणीव नेणीव भगवंती नाही. भगवंताच्या ठिकाणी या गोष्टी नाहीत.
जाणीव पण नाही आणि नेणीवसुद्धा नाही. समर्थांचा अजून एक ग्रंथ आहे चतुर्थ मान. त्या ग्रंथाचा चतुर्थ मान, त्यातील एका ओळीतून समर्थ लिहितात, जाणणे हे घडेना, जाणणे हे घडेना, नेणणे दूर राहिले. जाणता येत नाही, जाणणे घडेना आणि नेणणे हे दूर राहिले. मग जाणण्या नेणण्यातीत ते परब्रह्म, जाणण्या नेणण्यातीत ते परब्रह्म. म्हणजे जाणून नेणून घेण्याच्या अवस्थेच्या पलीकडे, अतीत म्हणजे पलीकडे जे आहे ते ब्रह्म, तो मूळ पुरुष, तो भगवंत. समर्थ आपल्याला पुढे सांगतात, शब्दांद्वारे आपल्याला मूळ पुरुषाचे स्वरूप पाहता येणार नाही. शब्दातून त्याचे कितीही वर्णन केले तरी ते अपुरेच पडणार, कारण शब्दांमध्ये त्याचे वर्णन करण्याचे सामर्थ्य नाही. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे यांनी भगवंताच्या स्वरूपाचे वर्णन करण्याचा खूप प्रयत्न केला, आटोकाट प्रयत्न केला, पण त्यांनासुद्धा भगवंताला, त्याच्या स्वरूपाला शब्दात बांधता न आल्या कारणाने त्यांनी शेवटी हात टेकले. आणि म्हणून समर्थ सांगतात या श्लोकाच्या 2ऱ्या चरणातून, नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा. आणि माऊलीसुद्धा हरिपाठातून हेच सांगते, चहुवेदी जाण साई शास्त्री कारण, 18 पुराणे हरिसी गाती. चहू म्हणजे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे हरीला गातात, पण त्यांना देखील ते वर्णन करता आले नाही. त्यांनाही त्याच्या स्वरूपाचा अंत पार लागला नाही. वेद, शास्त्र, पुराणांचा अभ्यास केल्याने ज्ञानप्राप्ती आपल्याला जरूर होईल. आपला अभ्यास वाया जाणार नाही, ज्ञानप्राप्ती आपल्याला जरूर होईल, परंतु त्या मूळ पुरुषाच्या स्वरूपाचे आपल्याला आकलन होणार नाही. या मूळ पुरुषाचे वर्णन करताना स्वामीजी 3ऱ्या चरणातून लिहितात, त्याचं स्वरूप कसं आहे. नवे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा. हा मूळ पुरुष दृश्यही नाही, अदृश्यही नाही. जसा तो जाणता नाही, नेणता नाही, तसा तो दृश्यही नाही आणि अदृश्यही नाही. आपल्या अतिशय जवळ असूनही तो आपल्याला दिसत नाही, म्हणजे तो दृश्य रूपाने आपल्यासमोर येणार नाही किंवा तो दृश्य रूपात नाही असेही म्हणता येणार नाही. भगवंत अतिशय आपल्या जवळ असूनही तो आपल्याला दिसत नाही, म्हणजे तो दृश्य रूपाने आपल्यासमोर येणार नाही असे म्हणता येणार नाही किंवा तो दृश्य रूपात नाही असे सुद्धा म्हणता येणार नाही. केनोपनिषद नावाचे एक उपनिषद आहे, त्यामध्ये असं वर्णन केलेलं आहे. अर्थात सर्व उपनिषदं संस्कृत आहेत आणि त्या केनोपनिषदमध्ये सांगितलेलं आहे ते वर्णन आपण ऐकूया. तिथे असं म्हटलेलं आहे, अन्यदेव तद्विदितात, अन्यदेव तद्विदितात, अथो अतिविदितादधी, अथो अथ विदितादधी. याचा अर्थ असा आहे की तो विदित म्हणावा तर दृश्य विदित आहे. जर भगवंत विदित म्हणावा तर दृश्य जे आहे ते विदित आहे. विदित म्हणजे आपल्याला दृश्य गोष्टीची जाणीव होते, म्हणून तो विदित आहे. परंतु तो मूळ पुरुष तर दृश्यातीत आहे, म्हणजे या दृश्य वस्तूंच्या पलीकडील आहे.
म्हणून तो दृश्य नाही. पुढे म्हणतात, त्या मूळ पुरुषाच्या ठिकाणी अपेक्षासुद्धा नाही. मूळ पुरुषाच्या ठिकाणी अपेक्षेसुद्धा नाही. अविदित म्हणावा मूळ पुरुषाला, भगवंताला अविदित म्हणावा, तर त्याला जाणण्याची, जाणून घेण्याची आपल्याला अपेक्षा निर्माण होते, इच्छा निर्माण होते. आणि त्या मूळ पुरुषाच्या ठिकाणी अपेक्षासुद्धा नाही, म्हणजे तो दिसतो म्हणावा तर दृश्यतेला येत नाही, आणि अदृश्य म्हणावा तर या विश्वात त्याच्या इतका स्पष्ट उघडा विश्वाच्या कणाकणात पाहिल्यास जो स्पष्टपणे दिसणार आहे तो मूळ पुरुष अर्थात भगवंतच आहे. या विश्वामध्ये त्याच्या इतका स्पष्ट उघडा विश्वाच्या कणाकणामध्ये भरलेला आपण पाहिल्यास जो स्पष्टपणे दिसणार आहे तो मूळ पुरुष अर्थात भगवंतच आहे. बरं, या दृश्य अदृश्याचा तो साक्षी आहे का? ठीक आहे, तो दृश्य नाही, अदृश्य नाही, पण याचा तो साक्षी आहे का? आपण मागे ऐकले बऱ्याच वेळेला की भगवंत साक्षी भावाने सर्वत्र पाहतो. तर असा तो साक्षी आहे का? तर समर्थ सांगतात की तो दृश्यादृश्याचा साक्षी नाही, नवे नवे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा असं म्हटलेलं आहे. तो दृश्यही नाही, अदृश्यही नाही, आणि कशाचा साक्षीसुद्धा नाही. समर्थांचा अजून एक ग्रंथ आहे, स्फुट प्रकरणे. त्यामधील 63व्या श्लोकातून ते लिहितात, भगवंताचं वर्णन करतात. दृश्य ना भास ना साक्षी, दृश्य ना भास ना साक्षी, ज्ञानाज्ञान असे चिता, ज्ञानाज्ञान असे चिना. म्हणजे भगवंत दृश्य नाही, भास नाही आणि साक्षीसुद्धा नाही. पुढे म्हणतात ज्ञानाज्ञान, तिथे 2 शब्द आहेत, ज्ञान आणि अज्ञान, म्हणजे तो ज्ञानही नाही आणि अज्ञानही नाही. पुढे म्हणतात वृत्ती निवृत्तीही नाही. वृत्ती म्हणजे प्रवृत्ती, एखादं काम करण्याची आपल्याला प्रेरणा मिळते म्हणजे वृत्ती, तर तो वृत्तीही नाही आणि निवृत्तीही नाही. शब्द मौन घडेची ना, शब्दांनी वर्णन करायचं म्हटलं तर वर्णन करता येणार नाही. शब्द मौन घडेची ना, आपण जर त्याचं शब्दांनी वर्णन करायचं झालं तर आपल्याला करता येणार नाही. साक्षीत्व ही मनाची वृत्ती आहे. भगवंत साक्षी नाही, कारण का? साक्षीत्व ही मनाची वृत्ती आहे आणि भगवंत अर्थात मूळ पुरुष तर मनाच्या सर्व वृत्तीच्या पलीकडील आहे. आपण पाहिलं सुरुवातीला, मनाच्या कक्षेमध्ये तो येत नाही, तो या मनाच्या सर्व वृत्तींच्या पलीकडे आहे. असे असल्या कारणाने आपल्याला त्याचे स्वरूप कळू शकत नाही. एखाद्या गोष्टीचे वर्णन करण्यासाठी शब्दांची आवश्यकता भासते. शब्दांच्या माध्यमातून आपण त्या गोष्टीचे वर्णन करू शकतो, परंतु भगवंताचे स्वरूप वर्णन करण्याआधी शब्द थिटे पडतात, अपुरे पडतात. प्रत्यक्ष भगवंताच्या निश्वासातून जन्माला आलेले वेदसुद्धा जेथे असमर्थ झाले त्यांना वर्णन करता आले नाही, तर इतर ग्रंथांची काय कथा. वेद आपल्याला माहीत आहेत भगवंताच्या निश्वासातून जन्माला आलेले आहेत आणि ते वेद जर असमर्थ आहेत, त्यांना वर्णन करता आलं नाही भगवंताचं, त्याच्या स्वरूपाचं, तर मग इतर ग्रंथाची काय कथा. आणि ही गोष्ट समर्थ आपल्याला या श्लोकाच्या 4थ्या आणि अंतिम चरणात सांगत आहेत. श्रुती नेनती अंत त्याचा. श्रुतीला म्हणजे वेदांनासुद्धा त्याच्या स्वरूपाचा
अंत पार लागत नाही, थांग पत्ता लागत नाही. संत श्रेष्ठ एकनाथ महाराज हरिपाठातील एका अभंगातून लिहितात, वेद जाणू गेला पुढे मौनावला. वेद आपल्या परीने भगवंताला, त्याच्या स्वरूपाला जाणायला लागला, जाणू गेला, जाणण्याचा प्रयत्न केला, पण त्याची अवस्था काय झाली? पुढे मौनावला. कारण भगवंताविषयी, त्याच्या स्वरूपाविषयी काहीही न सांगता येणे म्हणजे मौन राहणे, हे त्याचे खरे स्वरूप आहे. भगवंताविषयी, त्याच्या स्वरूपाविषयी काहीही न सांगता येणे म्हणजे मौन राहणे, हे त्याचे खरे स्वरूप आहे. ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा एका अभंगातून लिहितात, श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. हे गोविंदा, तू सगुण आहेस की निर्गुण आहेस? तू दृश्य आहेस की अदृश्य आहेस? तू जाणता आहेस की नेणता आहेस? हे स्पष्ट शब्दात श्रुतींनासुद्धा सांगता आले नाही. नेती नेती शब्द संस्कृत आहे. न इति, न इति म्हणजे दोनदा म्हटलेला आहे. नेती नेती असे दोनदा म्हटलेले आहे, म्हणजे असे नाही. नेती नेतीचा अर्थ काय? भगवंताचे स्वरूप असे नाही, असे नाही, असे नाही, असे दोनदा म्हटलेले आहे. दोनदा का म्हटले? एकच गोष्ट आपण पुन्हा पुन्हा सांगायची नसते, पण आपल्याला जी गोष्ट अतिशय खात्रीवर सांगायची असते तेव्हा आपण विरुक्ती करतो, दोनदा सांगतो. म्हणून म्हटलेलं आहे, श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे. श्रुती म्हणते असे नाही, असे नाही. समर्थ देखील दोनदा सांगतात, श्रुती नेणती नेणती अंत त्याचा. श्रुतीला त्याचा अंत पार लागला नाही, ती पण म्हणते नेणती नेणती. वेदांना त्याचा अंत माहीत नाही, मग जन्म तरी कसा माहीत असेल? कारण खुद्द वेदांनाच, खुद्द श्रुतीलाच त्याने जन्म दिला आहे. मग अशावेळी आपल्या मनात प्रश्न येऊ शकतात की आपण भगवंतासाठी, त्याच्या प्राप्तीसाठी ज्या काही साधना करतो, त्याला समजून घेण्यासाठी, त्याचे स्वरूप जाणण्यासाठी आपण ज्या काही साधना करतो त्या व्यर्थ आहेत काय? शास्त्रात, पुराणात वर्णन केलेले साधनेचे मार्ग चुकीचे आहेत काय? तर तसं बिलकुल नाही. भगवंताच्या स्वरूपाची ओळख आपल्याला संत महात्मे करून देत असतात. संत महात्मे हे आपले मित्र आहेत. व्यवहारातल्या मित्रांवर आपल्या जीवापाड विश्वास असतो. ज्यांना आपण मित्र म्हणतो व्यवहारामध्ये, त्यांच्यावर आपला जीवापाड विश्वास असतो. तेवढा जरी विश्वास आपण या संतांच्या पायी ठेवला, संतरूपी मित्रांवर ठेवला, त्यांना अनन्य भावाने शरण गेलो, त्यांचा दास झालो, त्यांच्या सहवासात राहिलो, तर आपल्याला आपल्या उद्धाराची त्यांना तळमळ असल्याकारणाने ते निश्चित आपल्याला भगवंताची खरी ओळख नुसती करून देणार नाहीत, तर पटवूनसुद्धा देतील. संत तुकारामांचा एक अभंग आहे, ते आपला अनुभव सांगतात. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. संतांचे पायी हा माझा विश्वास, दृढनिष्ठा आहे, विश्वास आहे, आणि त्या विश्वासापायी मी सर्व भावे त्यांचा दास झालो. पुढचं महत्त्वाचं आहे, तेची माझे हित करीती सकळ. मी माझा भार त्यांच्यावर सोपवलेला आहे, आता तेच माझे खरे हित करणार आहेत. थोडक्यात संतरूपी मित्रांवर पूर्ण विश्वास, श्रद्धा ठेवून अखंड साधनेच्या मार्गाने पुढे जात राहिले पाहिजे.
आपली साधना अखंड सुरू ठेवली पाहिजे. मग ते आपल्याला निश्चित भगवंताच्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून देतील. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया.